नमस्कार. दहीहंडीच्या कार्यक्रमाची या ठिकाणी जोरात तयारी चालू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता सन्माननीय माजी खासदार आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी निलेशजी राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण कोकण पट्ट्यातील सर्वात मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी साकारणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचं काम आज या ठिकाणी सुरुवात होते आणि त्यानिमित्त कुडाळ गावची ग्रामदेवता श्रीदेव कुडाळेश्वराला वंदन करून या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून या मंडपाच्या कामाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. भव्य दिव्य असा महोत्सव दहीहंडीचा सन्माननीय निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारणार आहे. आणि येत्या 8 तारीखला आपण सर्वांनी या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहावे अशी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे. नेमकं आता इथं कशा पद्धतीचा मंडप बांधला जात आहे, किती लोक उपस्थित राहतील, काय व्यवस्था केली जाते, पार्किंगची व्यवस्था नेमकी कशी आहे, सविस्तर सांगा. या ठिकाणी जी दहीहंडी आहे ती 5,55,555 एवढ्या मोठ्या रकमेची दहीहंडी आहे. संपूर्ण राज्यभरातून नावाजलेली गोविंदा पथकं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नावाजलेली गोविंदा पथकं 9 ते 10 थर लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील अशी मोठी भव्य दिव्य अशी दहीहंडी आहे. त्याचबरोबर नामवंत अशा चित्रतारकांचा म्हणजे सेलिब्रिटींचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, ऑर्केस्ट्रा होणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील सर्व रसिक प्रेक्षक येतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी किमान 25,000 प्रेक्षक जे दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी ऑर्केस्ट्राची मजा घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य अशा डेपोच्या मैदानावर आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या होत असतात. त्याच ग्राउंडवर हा कार्यक्रम होणार आहे. पार्किंगसाठी प्रत्येक विभागातून येणाऱ्या त्याचप्रमाणे दहीहंडीच्या जे काही गोविंदा पथकं येणार आहेत त्यांच्या वाहनांची स्वतंत्र व्यवस्था, VIP-च्या वाहनांची स्वतंत्र व्यवस्था असेल आणि इतर जे सर्वसामान्य प्रेक्षक येतील, जनता येईल यांच्या वाहनांची सुद्धा स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था पोलीस बांधवांच्या मदतीने आम्ही करणार आहोत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.